आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खुशखबर आहे। राज्यभरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी महामंडळाची आता घोषणा करण्यात आली आहे आणि राज्यातल्या वृद्ध नागरिकांची संख्या लवकरच एकूण लोकसंख्येच्या 27% जाणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारनं वयोश्री योजना सादर केली आहे आणि यामध्ये पेन्शन सारख्या योजनेचाही समावेश आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे। सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल गिफ्ट देणार आहे। काय असणार आहे हे स्पेशल गिफ्ट पाहूया। सरकार खास योजनेचा शुभारंभ करणार। 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, तुमचं वय 60 वर्ष चालू असेल, 60 वर्ष पूर्ण असेल किंवा 60 वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला येणाऱ्या 25 जून पासून प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला 5 वस्तू आता राज्य सरकारच्या माध्यमातून मोफत मिळणार आहेत। बघा, आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 5 मोठे निर्णय घेण्यात आलेले होते। या 5 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णय अंतर्गत राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना 25 जून पासून प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला 5 वस्तू मोफत देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसेल, तुमच्याकडे 5 एकराच्या पेक्षा जास्त शेतजमीन नसेल, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी टॅक्स भरत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी आता प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला 5 वस्तू आता मोफत मिळणार आहेत। जर तुम्हाला ही 3000 रुपयांची पेन्शन मिळवायची असेल आणि या 5 वस्तू प्रत्येक महिन्याला मिळवायच्या असतील तर तुम्हाला आता एक अर्ज करावा लागणार आहे। अर्ज केल्यानंतर तुम्हाला हे पेन्शन सुरू होणार आहेत आणि या 5 वस्तूंचा लाभ तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा, राज्यातील जेवढे पण शेतकरी बांधव होते तेवढ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सरकारकडून नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा योजना अशा प्रकारच्या योजना सुरू करण्यात आलेल्या होत्या। राज्यातील महिला होत्या तर या महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले होते। राज्यातील जेवढे पण रेशनधारक होते त्या रेशनधारकांना गहू तांदूळासोबत 4 वस्तू देण्याचा निर्णय झालेला होता। राज्यातील अपंग आहेत त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला पेन्शन सुद्धा मिळत आहे। परंतु राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना याच्या अगोदर कोणत्याही वस्तू किंवा कोणतेही पेन्शन देण्यात आलेले नव्हते। म्हणजेच भरपूर दिवसांपासून ज्येष्ठ नागरिक सरकारकडे मागणी करत होते, सरकारला पत्र पाठवत होते, परंतु ज्येष्ठ नागरिकांचा याच्या अगोदर कोणीही विचार केलेला नव्हता। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे आरोग्य सुधारले पाहिजे, त्यांचे जीवनमान सुधारले पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला 5 वस्तू मोफत देण्याचा निर्णय झालेला आहे। तर या 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे आणि या ज्या 5 वस्तू मिळणार आहेत तर या 5 वस्तू कोणकोणत्या आहेत त्या आपण सविस्तर पद्धतीने आता पाहत आहोत। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना भरपूर दिवसांपासून शहरामध्ये राहणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत तर ते ज्येष्ठ नागरिक सरकारला पत्र पाठवत होते, सरकारला म्हणत होते की आमचे मुले आणि मुले आम्हाला सांभाळत नाहीत आणि आमच्या वयोमानानुसार आम्हाला कोणी काम सुद्धा देत नाही आणि आमच्याकडून काम सुद्धा होत नाही। त्यामुळे तुम्ही सरकार आहात, त्यामुळे सरकार तुम्ही आम्हाला प्रत्येक महिन्याला थोडेफार पैसे द्या आणि आम्हाला काही जीवनावश्यक वस्तू द्या जेणेकरून आमचे जीवन चांगले सुधरेल आणि आम्हाला जीवनामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत। तर या सर्व गोष्टींचा विचार करून आणि ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार जडणाऱ्या आजारांचा विचार करून म्हणजेच वय वाढल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना कंबरदुखी होते, गुडघ्यांमध्ये अशक्तपणा येतो, यासोबत मणका असेल तर मणक्याचे आजार जडत असतात। भरपूर ज्येष्ठ नागरिकांना ऐकायला कमी येते, भरपूर ज्येष्ठ नागरिक
नागरिकांना डोळ्यांना कमी दिसते, काही ज्येष्ठ नागरिकांचे पायामध्ये पाय अडकतात, म्हणजेच वय झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना भरपूर अडचणींचा सामना करावा लागतो। तर इथून पुढे ज्येष्ठ नागरिकांना अशा अडचणींचा सामना करावा लागू नये, ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुधारले पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही गोष्टींची गरज पडली नाही पाहिजे, या दृष्टिकोनातून प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयांची पेन्शन आणि मोफत 5 वस्तू देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। म्हणजेच तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील असतील, तुमचे आजोबा असतील, तर या दोघांना सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे। म्हणजेच महिला असो किंवा पुरुष असो, तर दोघांना सुद्धा या पेन्शनचा लाभ आणि या 5 वस्तूंचा लाभ आता प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर एकंदरीत आता आपण या 5 वस्तू सर्वात अगोदर बघून घेऊयात, त्यानंतर 3,000 रुपयांची पेन्शन कशी तुम्हाला मिळवायची आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती देत आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा, सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच राज्यामध्ये भरपूर असे ज्येष्ठ नागरिक आहेत, तर सर्वांना या पेन्शनचा लाभ आणि या 5 वस्तूंचा लाभ मिळणार नाही। राज्यातील जे ज्येष्ठ नागरिक या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत, त्या ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ आणि या वस्तूंचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये पात्र ठरत आहात का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। परंतु आपण पात्रता पाहण्याच्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांना सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे, तर ती गोष्ट म्हणजे या पेन्शनसाठी अर्ज कुठे करायचा आहे, अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, अर्ज कधीपर्यंत करायचा आहे, अर्ज कोणी करू नये कोणी करावा आणि अर्ज कुठे करायचा आहे, म्हणजेच हा अर्ज ऑनलाईन करायचा आहे की कागदी प्रक्रियेमध्ये करायचा आहे, तर याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती पुढच्या 2 मिनिटांमध्ये आता देत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिट आता सविस्तर पाहत चला। आता बघा ज्येष्ठ नागरिकांना या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट सर्वात अगोदर आपण पात्रता बघून घ्या। बघा ज्येष्ठ नागरिकांना या 3,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी आणि या 5 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी बघा जी पहिली पात्रता लावण्यात आलेली आहे, तर ती पहिली पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे। जर तुम्ही सध्याच्या स्थितीला कोणत्या जिल्ह्यामध्ये राहत असू द्या, म्हणजेच तुमचा जिल्हा परभणी असू द्या, बीड असू द्या, अकोला असू द्या, धाराशिव असू द्या, छत्रपती संभाजीनगर असू द्या, अहिल्यानगर असू द्या, कोल्हापूर असू द्या, रायगड असू द्या, रत्नागिरी असू द्या, यासोबत यवतमाळ असू द्या, यासोबत सांगली असू द्या, यासोबत नागपूर असू द्या, नंदुरबार असू द्या, नांदेड असू द्या, गडचिरोली असू द्या, चंद्रपूर धुळे असू द्या, अकोला असू द्या, म्हणजेच महाराष्ट्र राज्यामधील पुणे शहर असू द्या, मुंबई शहर असेल, पालघर असेल, म्हणजेच तुमचा जिल्हा महाराष्ट्र राज्यामधील जे 36 जिल्हे आहेत, त्या 36 जिल्ह्यांपैकी कोणता जरी तुमचा जिल्हा असेल तरी पण तुम्हाला या पेन्शनचा लाभ आणि या 5 वस्तूंचा लाभ घेता येणार आहे। परंतु सर्वात अगोदर तुम्ही पात्रतेमध्ये पात्र ठरत आहात का हे तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे। तर बघा पहिली पात्रता तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे। आता जी दुसरी पात्रता आहे, तर ती दुसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे। तर ती दुसरी पात्रता म्हणजे तुमचे वय 60 वर्षांच्या पुढे असायला पाहिजे। जर तुमचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर एकंदरीत 2 पात्रता सांगितल्या। आता ज्येष्ठ नागरिकांनो जी तिसरी पात्रता आहे, तर ती तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य पोलीस नसायला पाहिजे, वकील नसायला पाहिजे, शिक्षक नसायला पाहिजे, डॉक्टर नसायला पाहिजे, म्हणजेच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी सेवेमध्ये नसायला पाहिजे। जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी सेवेमध्ये असेल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही। सरकारी सेवेमधील तुमचा सदस्य नसेल तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। आता बघा ज्येष्ठ नागरिकांना शेवटची पात्रता, तर बघा शेवटची पात्रता म्हणजे तुमच्याकडे शेतजमीन असेल तर तुम्हाला लाभ घेता येईल, परंतु शेतजमीन किती असायला पाहिजे हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे। शेतजमीन किती असावी या संदर्भात सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे, ती माहिती सुद्धा आपण बघून घ्या। परंतु ज्येष्ठ नागरिकांना अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे याची माहिती आता सांगत आहे। परंतु अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे ही माहिती पाहण्याच्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांना तुमच्याकडे काही कागदपत्रे असायला पाहिजे, ती कागदपत्रे सुद्धा लगेच सांगतो। तर बघा तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असायला पाहिजे,
यानंतर दुसरं कागदपत्र, ते कागदपत्र म्हणजे मतदान कार्ड. बघा, आपण प्रत्येक पंचवार्षिकला, विधानसभेच्या निवडणुकीला, नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या, आमदारकीची निवडणूक असेल, खासदारकीची निवडणूक असेल, तर अशा निवडणुकांमध्ये आपण मतदान करत असतो. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. बघा, आधार कार्ड, मतदान कार्ड, यानंतर तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, यासाठी तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजे. यानंतर ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या पेन्शनचा लाभ आणि या 5 वस्तूंचा लाभ देण्यात येणार नाही. आता बघा ज्येष्ठ नागरिकांनो, ही झाली महत्त्वाची कागदपत्रे. तर तुमच्याकडे एवढी कागदपत्रे असायला पाहिजेत. राज्यातील ज्या ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे एवढी कागदपत्रे असतील त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ आणि या 5 वस्तूंचा लाभ मिळणार आहे. तर आता आपण वेळ न घालवता या 3,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे आणि कधीपर्यंत करायचा आहे त्याची माहिती देतो. परंतु अर्ज करण्याच्या अगोदर ज्या 5 वस्तू तुम्हाला प्रत्येक महिन्याला मोफत दिल्या जाणार आहेत, तर या 5 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने आता पाहत आहोत. त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल आणि तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयांची पेन्शन मिळवायची असेल आणि प्रत्येक महिन्याला या 5 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही पुढचे 2 मिनिटं हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता बघा ज्येष्ठ नागरिकांना, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांचा विचार केलेला आहे. म्हणजेच पंतप्रधान मोदी साहेब यांनी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना पत्र पाठवलेले होते. तुम्ही सरकारने शेतकरी बांधवांना शब्द दिलेला होता, यासोबत 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा शब्द दिलेला होता, परंतु तुम्ही ज्येष्ठ नागरिकांचा शब्द पाळलेला नाही. तर तुम्ही आता ज्येष्ठ नागरिकांचा शब्द पाळा. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता ठरत आहे. बघा, तुमच्या वयोमानानुसार तुम्हाला भरपूर आजार जडत असतात. म्हणजेच तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये वय झाल्यामुळे आजारी पडत असतात आणि आजारी पडल्यामुळे काय होतं, ज्येष्ठ नागरिकांना तुमच्या पैशांना मोठ्या प्रमाणामध्ये कात्री लागत होते. तुमचे दवाखान्यामध्ये भरपूर पैसे जात होते. परंतु इथून पुढे तुम्हाला दवाखान्याच्या खर्चाची काळजी करायची गरज भासणार नाही, कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी तुमच्या दवाखान्याचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकंदरीत तुम्हाला आता 5 वस्तू मोफत मिळणार आहे. तर त्या 5 वस्तू सांगतो आणि या 3,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. आता बघा ज्येष्ठ नागरिकांना, या 5 वस्तूंपैकी जी पहिली वस्तू तुम्हाला मोफत मिळणार आहे, तर ती पहिली वस्तू बघा, तुम्हाला मोफत दवाखाना मिळणार आहे. बघा, एकंदरीत विचार करायला गेला तर तुमच्या वयोमानानुसार तुम्हाला भरपूर आजार जडत असतात. तर इथून पुढे तुम्हाला किती जरी आजार झाले, तुमच्या दवाखान्याचं किती जरी बिल झालं, तर तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुमचं सर्व दवाखान्याचं बिल आता भरणार आहेत. तुम्हाला दवाखान्यामध्ये 1 रुपया सुद्धा भरावा लागणार नाही. तर तुम्हाला दवाखान्याचा खर्च आता मोफत होणार आहे. यानंतर ज्येष्ठ नागरिकांना, तुम्हाला जी दुसरी वस्तू आता मोफत मिळणार आहे, तर ती दुसरी वस्तू म्हणजे तुम्हाला एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं असेल तर तुम्हाला आता ST मध्ये मोफत प्रवास दिला जाणार आहे. तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतला जाणार नाही. तुम्हाला NMC हे कार्ड काढावं लागणार आहे. तुम्हाला इथून पुढे STचा खर्च 1 रुपया सुद्धा येणार नाही. यानंतर ज्येष्ठ नागरिकांना, जी तिसरी वस्तू तुम्हाला मोफत मिळणार आहे ती वस्तू म्हणजे तुमचं घर, पत्र्याचं घर असू द्या किंवा तुमचं घर कसलंही घर असू द्या किंवा तुम्हाला घर नसू द्या, तरी पण तुम्हाला काळजी करायची गरज भासणार नाही, कारण तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून घर सुद्धा मोफत मिळणार आहे. यानंतर तुम्हाला जी 4थी वस्तू मोफत मिळणार आहे, तर ती 4थी वस्तू म्हणजे तुम्हाला बघा, आरक्षित सरकारी जागेमध्ये खुर्च्या ठेवण्यात येणार आहे. तुमच्यासाठी गार्डन सुद्धा करण्यात येणार आहे. त्या गार्डनमध्ये तुम्हाला फेरफटका मारता येणार आहे. यानंतर जी शेवटची वस्तू तुम्हाला मोफत मिळणार आहे, तर ती वस्तू म्हणजे बघा, तुम्हाला सरकारी कार्यालयामध्ये कधी पण जाता येणार आहे आणि कधी पण येता येणार आहे. सरकारी कार्यालयामध्ये तुमचं काम लांबवण्यात येणार नाही. तुमचं काम सर्वात अगोदर करण्यात येणार आहे. तर एकंदरीत या 5 वस्तू तुम्हाला प्रत्येक महिन्याला आता मोफत मिळणार आहेत.
आता जी तुम्हाला 3,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे तर त्या पेन्शनची माहिती देतो. तर बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून 2023 सालामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केलेली होती. त्यावेळेस 1,500 रुपये ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजनेच्या माध्यमातून मिळत होते. आता 2026 साल सुरू आहे. आता 3 वर्ष पूर्ण होऊन गेलेलं आहे. त्यामुळे आता सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी पेन्शनची योजना सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी योजना सुरू आहे, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महिलांसाठी योजना सुरू आहे, त्याप्रमाणे 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना सुरू होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकर निर्णय नाही.